जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दास बोध दशक 15वा आत्मदशक समास 6वा चातुर्य विवरण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 15वा आत्मदशक त्यामधला समास 6वा चातुर्य विवरण. चातुर्य विवरण म्हणजे काय? समर्थ सांग. चातुर्य म्हणजे बुद्धिमत्ता, युक्ती, समज, कौशल्य आणि व्यवहार कुशलता. जे व्यवहारामध्ये जेवढे तुम्ही कुशल वागता हे सर्व चातुर्य आहे. हे चातुर्याचे लक्षण आहेत. आणि विवरण म्हणजे त्याचं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे, विस्ताराने सांगणे, विश्लेषणाने सांगणे म्हणजे विवेचन. म्हणजे चातुर्याचं स्पष्टीकरण आणि किंवा बुद्धिमत्तेचं विवेचन म्हणजे चातुर्य विवरण. समर्थ सांगतात, या समासात मनुष्याने व्यवहारात, धर्मात, नीतीत आणि अध्यात्मात कशी योग्य चातुर्य, समज, युक्ती, बुद्धी वापरायची, विवेक बुद्धी वापरायची हे समर्थांनी सांगितलेलं आहे. चातुर्य म्हणजे जगात राहून नीती, प्रामाणिकपणा, विवेक न सोडता योग्य वागण्याची कला म्हणजे चातुर्य विवरण. पुढे सांगतात समर्थ, ओवीमध्ये सांगितलंय, पितापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले, तेने वेने उमजले, हे तो घडेना. म्हणजे जगातील सर्व अर्थ, विषय, कर्माचा खरा अर्थ जो जाणतो तो खरा समर्थ पुरुष. म्हणजे केवळ धन, पद, कीर्ती नव्हे, तो सत्य, नीती आणि आत्मज्ञान ज्याला कळेल तो खरा समर्थ. समर्थ सांगतात, पितापासून कृष्ण झाले आणि भूमंडळी विस्तारले. पितापासून म्हणजे काय? पिवळा कलरपासून. समर्थ सांगतात, जे दिव्यापासून किंवा पिवळ्या हिरड्यापासून जे काजळ, काळीशाही म्हटले जाते. कृष्ण म्हणजे काळं म्हटलेलं आहे. काजळ काळीशाही होते, शाही बनते. ती जर एखादे भूखंडावर किंवा जमिनीवर विस्तार पावली, सांडली, तर तिच्याशिवाय ज्ञान प्राप्त झालं तर असं होऊच शकत नाही. समर्थ सांगतात, भूमंडळी विस्तारले तर असं होऊच शकत नाही. आहे तरी स्वल्प लक्षण, स्वतंत्राची साठवण, आदम आणि उत्तम गुण ते त्याची असती. म्हणजे समजतं, आहे तरी स्वल्प लक्षण. त्यामध्ये शाई किंवा काजळमध्ये आपण जर पाहिलं, निरखून जर पाहिलं तर अगदी क्षुल्लक वस्तू आहे, पण तिच्यामुळेच सर्वत्र प्रकारचे ज्ञान जे साठवलेलं आहे ते साठवलं जातं. आपण त्याच्यामुळे वहीवरती, नोटबुकवरती आपण लिहू शकतो. सर्व ज्ञान त्यामध्ये आपण लिहू शकतो. हे ज्ञान साठवलं जातं. अधम गुण आणि उत्तम गुण दोन्ही त्यामध्ये सामावलेले समाविष्ट असतात. म्हणून समोर सांगतात, अर्थाताचा नाही हेतू तोची जाणावा नेतू. म्हणजे जो स्वार्थासाठी काम करत नाही, जो कार्य निस्वार्थेने करतो, भावनेने करतो, तोच नीतिमान असतो. आणि सदाचरण, परमार्थ आणि सत्याचे पालन जो मनुष्य करतो तोच खरा चतुर आहे. नाहीतर आजकाल माणसं स्वार्थासाठी कामं करतायत. स्वार्थासाठी माणसे फसती, परमार्थ तेही वाचती. म्हणजे स्वार्थी जी लोके असतात ती कधी ना कधी फसतातच, नेहमी फसतात. परंतु परमार्थाचा, धर्माचा, सत्कर्माचा मार्ग जे धरणारे लोक आहेत ते नेहमी वाचतात. टाईम लागेल पण ते नक्की वाचतात. चातुर्य म्हणजे आपली बुद्धी वाचून योग्य मार्ग निवडायचा आहे. मैसुता सरसाविला, सरसावून द्विधा केला, उभयता मिळून चालिला, कार्यभाग. म्हणजे म्हैसूत म्हणजे बोरू पुढे सरसावतो, नंतर त्याला तासनतास छेद दिला, आपण त्याला शॉपनर म्हणतो, नाही तर त्याला तासनतास छेदून काढतो. तसंच शाई आणि बोरू
या दोघांच्या संयोगाने जे लिखाण होतं ते कार्यभाग चालतं. श्वेता श्वेतास गाठी पडता मध्ये कृष्ण मिश्रित होता इहलक सार्थकता होत आहे. म्हणजे श्वेता श्वेतास गाठी पडता म्हणजे श्वेत कागद आणि अश्वेत बोरू यांची जर गाठ पडली, यांचे एकत्र मिळन झालं आणि त्यात जर कृष्णाची साई म्हणजे काळी साई जर मिश्रित झाली तर त्यामुळे इहलोकात सार्थकता प्राप्त होते, समर्थ सांगतात. म्हणजे ज्यासी नाही मानिता ही जग तोची समर्थ योग होय योग. म्हणजे ज्याला जग त्याला न ओळखलं तरी आपल्या कार्यात स्थिर निश्चयी आणि निर्मळ उभा राहतो, तोच खरा समर्थ आणि चतुर सांगितलेला आहे. आपला धर्म न सोडी त्याशी सुखे मुळे निज धामदो. म्हणजे जो आपला धर्म नीती सत्य कधीही सोडत नाही त्याला अखेरीस परमसुख आणि मोक्ष प्राप्त होतं. आणि संयम नीती आणि विवेक आणि निष्ठा हे संगम आहे. आणि खरी चातुर्य म्हणजे स्वार्थ न करता सर्वांचा उपयोग कसा होईल याचा विचार करणं. विवर्ता याचा विचार मूर्ख तोचे होय चतुर सद्य प्रचित साक्षात्कार परलोकीचा. म्हणजे समोर सांगतात त्याचं जर आपण विवरण केलं तो मूर्ख असेल तोही चतुर होतो आणि तात्काळ अनुभव घेऊन त्याला परब्रह्माचा साक्षात्कारही होतो. म्हणून पुढे समोर सांगतात सकाळांचं जे मान्य ते तोची होतीसे सामान्य सामान्यसे अनन्य होई जेत नाही. समर्थाने चातुर्याचं वर्णन केलंय. म्हणजे जगात नवनव जर विचार ऐकलं तर लगेच विरोध करू नये. त्यातील योग्य काय अयोग्य काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि चातुर्य म्हणजे समजण्याचं दुसऱ्याचे म्हणणे समजून घेणे आणि त्यातून त्याला योग्य उपाय शोधून देणे. म्हणजे सर्वांना जे मान्य असते त्यालाच सामान्य लोकही मान्यता देतात. पण सामान्यपणे सर्वांना मान्य असलेला माईक संसाराचा अंगीकार शहाणा साधक कधीच करत नाही. उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा अदृष्टीची गुप्त देखा चत्वार अनुभव सारिका होत नाही. म्हणजे नशिबाचे 4 वेगवेगळे प्रकार आहेत. उत्तम मध्यम कनिष्ठ आणि दृष्ट म्हणजे सुप्त. आणि जर अदृष्टीची गुप्तरेखा चत्वार अनुभव सारखा म्हणजे हातावरील जर आपण रेषा पाहून भविष्य सांगणारा जो आहे तो अनुभव एक असत नाही, त्याचे वेगवेगळे आहेत. भविष्य सांगणारा अनुभव वेगवेगळे असतात. म्हणून माणूस ऐकून आणि वाचून जाणे मात्र करणेच नाही येणे. म्हणजे अनेक लोक वाचतात ऐकतात आचरण करत नाही. म्हणजे खरे चातुर्य समोर सांगतात हे ज्ञानानुसार आहे. जे ज्ञानानुसार वर्तन होतं ते खरं चातुर्य आहे. चौदा पिढ्यांचे पवाडे सांगते ते शहानिके वेडे ऐकत्याने घडे न घडे ऐसे पहावे. म्हणजे उगीच समज सांगतात की मागील 14 पिढ्यांचा पराक्रम जे वर्णन करत असतात ती लोक शहाणे की वेडे हा प्रश्न आहे. ऐकणारे जे सांप्रत घडत आहेत ते आहे की नाही ते पाहायचं आहे. म्हणजे समज म्हणतात अंतरंग पवित्र ठेवा मन वाणी सुधरावा. म्हणजे अंतरंग आपला जो अंतःकरण आहे तो शुद्ध आणि विचार ठेवायचा आहे. विचार स्वच्छ ठेवणारा पाहिजे. आणि हाच मनुष्य खरा चतुर आहे. आणि चतुर व्यक्ती बाह्य वर्तन नव्हे तर तो आंतरिक सुद्धा शुद्धता तेवढाच करतो. रेखा तितुकी पुसून जाते प्रत्यक्ष प्रत्यया येते डोळे झाकणे करावी ते काय निमित्त. म्हणजे नशिबाची रेखा प्रभू कृपेने बदलता येते.
देवाकृपेने बदलता येते, असा प्रत्यय आपल्याला येतोच. आणि माणसं तिकडे डोळे जाग करतात, तिथे लक्ष देत नाही. जिथे आपला काय बोलतो आपण, जी आपली रेखा दिलेली आहे, जे आपल्या आयुष्यात लिहिलेलं आहे, ती पुसण्याची ताकद ती देवामध्ये आहे. आपल्या अंतःकरणात आपले कर्म चांगले ठेवायचे आहेत. कर्म जर चांगली ठेवली तर पुढचे जे आयुष्य भविष्य आहे ते सर्व बदलण्याची ताकद देवामध्ये आहे, हे आपल्याला समजतंय. पण आपण त्याच्याकडे कानाडाळवा करतोय. समज सांगतो तेच सांगतायत, आपण डोळे झाकणी करावी ते काय निमित्त. बहुतांचे बोली लागले, ते प्राणी अनुमान बुडाले, मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा. म्हणजे बहुतांचे बोली लागले म्हणजे अनेकांच्या बोलण्यावर विश्वास आपण ठेवतो, एका समर्थ वचनावर विश्वास नाही ठेवत. आज आपण इथे ऐकतोय, दुसरा बाजूचा काहीतरी बोलतोय, तिसरा अमुक तमुक बोलतोय, चौथा त्या बघतोय. सगळ्यांचा विचार करून, सगळ्यांचं बोलणं ऐकून आपण तसं करायला जातोय. आणि समज सांगतात अनेकांच्या बोलण्यावर जर आपण विश्वास ठेवला तर ते आपण संशयात बुडून जातो. आणि जे मुख्य अनुभवाचं आहे, ज्ञान आहे, त्याला आपण विसरतो, मुक्तो. म्हणून दिले, बहुतांचे बोली लागले, ते प्राणी अनुमान बुडाले, मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा. म्हणजे एक वचनावर ठाम राहता आलं पाहिजे. तर देवावरती आपला विश्वास असला पाहिजे. जे आपण कर्म करतोय त्याच्यावरती आपल्याला विश्वास असला पाहिजे. जे करतोय ते चांगल्यासाठीच करतोय. लोक सांगायला भरपूर आहेत, जर आपण लोकांसारखं वागलो तर आपण त्या संशयात बुडून जातो. म्हणजे एक काम होत नाही, बरोबर चिंध्या, असं एक ना धड बराबर चिंध्या. उदंडाचे उदंड ऐकावे, परी ते प्रत्यय पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. म्हणजे उदंडाचे उदंड ऐकावे. समोर सांगतात अनेक लोक आहेत, अनेक लोक जे बोलत आहेत, अनेक गोष्टी सांगतात, सर्व गोष्टी ऐकून घ्यायच्या आहेत. पण समोर सांगतात आपल्याला ज्याचं ऐकून साक्षात अनुभव येईल त्यावरूनच त्याची खऱ्या खोट्याची निवड करावी. नाहीतर जो कोण बोलला असेल या कारणाने ऐकून या कारणाने सोडून द्यावे. ज्यामधूनच खरं भगवत प्राप्ती आहे, ज्यातून मोक्ष आहे, तोच फक्त आपल्याला समजायचं आहे, तोच उपाय करायचा आहे. बाकी सर्व सोडून द्यायचं आहे. माणूस हे कांड आणि कच्चे, मान्य करावे तयाचे, येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे. म्हणजे माणूस हेकांड आणि कच्चे म्हणजे माणूस हट्टी आहे, अर्धवट ज्ञान असलेला प्राणी आहे. आणि तरी त्याचा आपण म्हणणे आपण मान्य करतो. या प्रकारे आपण अनेक लोकांना अंतर्यामी खुश करत असतो. इथे समोर सांगतो येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे. अंतरी पीळ पेच वळसा, तेची वाढवी बहुवसा, अंतरी मग शहाणा कैसा, निववू नेणे. अंतरी पीळ पेच वळसा म्हणजे जर अंतरात जर अभिमान डावपेच जर भरलेला असेल तर ते नाना तऱ्हेने वाढत जाते. आणि हे जर नाना प्रकारे वाढलं असेल तर तो माणूस वागतो आणि दुसऱ्यांचा अंत करून निवू शकत नाही. मग त्याला शहाणा कसं म्हणणार. वेडे करावे शहाणे, तरीच जिने श्लाघ्य वाणे, उगेच वादांग वाढविणे हे मूर्खपण. म्हणजे वेडे करावे शहाणे, जे वेडे आहेत त्यांना शिकवून, त्यांना समज देऊन शहाणा करायचं आहे. असं केल्यानेच जीवनाचे सार्थक होते. आणि उगाच जर
काही न करता वादंग आपण वाढवतो, तो समर्थ सांगतात हा मूर्खपणा आहे. मिळून जाऊन मिळवावे, घडी घेऊन उलथावे, काहीच कळून दावे, विवेक बळे. म्हणजे मिळून जाऊन मिळवावे, लोकांची मिळते घेऊन लोकसंग्रह करावा, लोकांमध्ये ओळखी वाढवाव्या. वेळ प्रसंगी पड खाऊन दुसऱ्यांचा डाव त्याच्यावरच उलटावा, पण विवेकाच्या जोरावर. आणि आपल्या अंतरंगाचा पत्ता दुसऱ्या अंतरावर लागू देऊ नये. म्हणजे आपल्यामध्ये काय आहे, जिथपर्यंत आपलं काम होत नाही तिथपर्यंत दुसऱ्याला कळता कामा नये. दुसऱ्याचे चालणे चालावे, दुसऱ्याचे बोलणे बोलावे, दुसऱ्यांचे मनोगत जावे, मिळून या. मग सांगतात दुसऱ्याचे चालणे चालावे, दुसऱ्यांच्या चालीने चालावे, बोलीने बोलावे, दुसऱ्याचं मनोगत जाणून घेऊन त्याच्याशी समरस होऊन जावे. जो दुसऱ्याच्या हितावरी तो विपट काहीच न करी, मानत मानत विवरी अंतर तयाचे. म्हणजे जो नेहमी दुसऱ्याचा हिताचा विचार करतो तो कधीच विदुष्ट होऊन देत नाही. म्हणजे त्याचं म्हणणं मानत मानत हळूहळू त्याचा अंतरंग जाणून घेतो, त्याचं काहीच वाकडं होत नाही. तो दुसऱ्यांचा हिताचा विचार करतो, त्याचं काहीच वाकडं होत नाही. आधी अंतर हाती घ्यावे, मग हळूहळू उकळावे, नाना उपाय न्यावे परलोकांशी. म्हणजे एखाद्या कार्याला आपण जर हात घालतो तो नीट विचार करून घ्यायचा आहे, अंतर जाणून घ्यायचं आहे, मग कृती करायची आहे. म्हणजे चातुर्य म्हणजे आधी नीट पाहून विचार करून पाऊल उचलायचं आहे. त्याचं पहिलं अंतरंग जाणून घ्यायचं आहे, मग हळूहळू त्यास बोलता करायचं आहे, आणि मग नाना उपायांनी त्याला परमार्थाकडे लावायचं आहे. हे कंडाचं हे कंड मिळाला, ते गलबलाची झाला, कळह उठता चातुर्याला ठाव कैसा. म्हणजे हेकंडाचं हेकणा मिळाला, म्हणजे हेकणास हेकणा मिळाला, तेही गलफती गेला. म्हणजे दोन चतुर माणसं जर भेटली, त्यांनी जर त्या वेळचे आणि प्रसंगाचे भान ठेवलं नाही तर गफलत होते. आणि समोर सांगतात चातुर्य म्हणजे योग्य वेळी केलेली कृती. हेकट माणूस दुसऱ्या हेकट माणसाला भेटला, तेथे जर भांडण तंटाचा उपस्थित होतो, पण एकदा कला उत्पन्न झाला की तेथे चातुर्याला वाव उरत नाही. उगेच करते बडबड, परी करुण दाखविले अवघड, परस्थळ साधणे जड कठीण आहे. म्हणजे जी लोक फक्त बोलतात पण कृती करत नाही ते मूर्ख आहेत, आणि जी खरं चातुर्य करतात, जी कृती करतात, ते कधी बडबडत नाही. समज सांगतो उगीच करती बडबड. जी बडबड करणारी लोक असतात पण ती कृती करत नाही, ती लोक काय होतं उगीच बडबड करतात, पण दुसऱ्यांचं मन राखणं त्यांच्या अत्यंत अवघड आहे, त्याच्यासाठी अवघड आहे. आणि बोलायला सोपी आहे आणि करायला कठीण आहे. धके चपेट सोसावे, नीच शब्द साहत जावे, प्रस्तावून परावे आपली हाती. म्हणजे त्यासाठी प्रथम धक्के धपाटे खावे सोसावे लागतात, नीच शब्द सहन सोसावे लागतात, तेव्हा मग लोकांना पश्चाताप होईल आणि नंतर ते मग आपल्याला आपलासा करतील. कोणाशीही संबंध ठेवताना त्याची नीट परीक्षा करा, समोर सांगतात, पण नम्रतेने त्याने सौजन्याने वागा, तेव्हाच ते आपले तसेच वागतील. आणि खरं चातुर्य म्हणजे नम्रतेतून विवेक वापरणे. प्रसंग जाणून बोलावे, जाणपण काहीच न घ्यावे, लीनता धरून जावे जेथे तेथे. म्हणजे प्रसंग पाहून बोलावे,
आपल्याला प्रसंग पाहून बोलायचं आहे. आपली हुशारी प्रकट कुठे करू नये. जेथे लिंता आहे जेथे ते लिंता धरून वागावे. समज सांगतात सावधपणे सर्व जाणावे तम्ही आपण द्यावे जाणून निजस्वरूप व्हावे विवेकसहित. म्हणजे सावधपणाने सर्व जाणून घेतलं की मन शुद्ध होतं आणि माणूस स्वतःच्या आत्मस्वरूपात स्थिर राहू शकतो. चातुर्य म्हणजे विवेकपूर्ण सावधान राहणे. कुग्रामे अथवा नगरे पाहावी घरांची घरे भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून सोडावी. म्हणजे कुग्रामात अथवा नगरात घरोघरी हिंडावे आणि भिक्षेच्या निमित्ताने लहान तो सर्व माणसांची नीट पारख करावी. विविध विषयामधून योग्य निवड करणे आणि मोहात न पडता विवेकाने त्याचे निर्णय घेणे हाच खरं चातुर्याचा उपयोग आहे. बहुत काहीतरी सापडे विचक्षण लोकी मित्री घडे उगाच बैसता काहीच न घडे. फिरणे विवरणे म्हणजे पुष्कळ ठिकाणी काही ना काही घेण्यासारखा गुण आढळतो. विचारवंतात लोकांची मैत्री होते. उगीच हात जोडून स्वस्त बसलं तर फिरणं आणि विवरणं यापैकी काहीच उरत नाही, काही घडत नाही. सावधपणे सर्व जाणावे वर्तमान आधीच घ्यावे जाऊ तिकडे जावे विवेक सहित. म्हणजे सावधपणे सर्व जाणावे पण जेथे जायचं आहे तेथील वर्तमान आधीच आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि मग तिकडे जावे तर ते जाण्याला योग्य अर्थ आहे. मग ते जाण्याला जर योग्य असेल तर तिकडे विचारपूर्वक जावे नाहीतर टाळावे. नाना अजिनस पाठांतरे नववी सकळांचे अंतरे लेहोने देता परोपकारे. सीमा सांडावी म्हणजे नाना प्रकारे उत्तम पाठांतराने लोकांची अंतःकरणात निववावी समर्थ सांगतात. आणि परोपकाराने लोकांना ग्रंथ आधी लिहून देऊन त्याच्यावर अमर्याद उपकार करायचे. जैसे जयास पाहिजे तैसे तयास दिजे तरी मग श्रेष्ठची होईजे सकळा मान्य. म्हणजे जे ज्याला जे माहिती आहेत ज्याला जी माहिती पाहिजे तो त्याप्रमाणे त्याला द्यायचं आहे. मग काय होतं सर्व लोकांची मान्यता मिळून तो माणूस श्रेष्ठ होतो. भूमंडळीच्या काळांची मान्य तो मनो नये सामान्य कित्येक लोक अनन्य त्या पुरुषासी. म्हणजे भूमंडळीच्या काळांचं मान्य म्हणजे या जगामध्ये जे सर्व मान्य आहे सगळ्यांना जे मान्य आहे त्यांना सामान्य कधीच समजू नये. कोणतीही गोष्ट असो जर सगळ्यांना जर ती मान्य असेल तर ती सामान्य गोष्ट नाही आहे. आणि त्या पुरुषाशी कित्येक लोक एकनिष्ठ होतात, त्याला मान देतात, समाजामध्ये त्याला मान मिळतं. ऐशी चातुर्याचे लक्षण आहे चातुर्य दिग्विजय करणे मग त्यास काय उणे. जेथे तेथे समर्थ सांगतात अशी चातुर्याची लक्षणं आहेत. चातुर्याने जो लोकांची मनं जिंकतो त्याला मग कुठेही न्या, कुठेही गेला तरी त्याला काही कमी पडत नाही. फक्त चातुर्य म्हणजे केवळ बोलण्यातील कौशल्य नव्हे. समर्थ सांगतात तर तुमची नीती वागण्याची विचारपूर्वक नीतीनुसार विवेकाने केलेली कृती, प्रत्येक कार्यापूर्वी विचार केलेला विचार, काळ आणि व्यक्ती समजून घेणे हे महत्त्वाचं आहे. समर्थ सांगतात खरी चातुरता म्हणजे विनम्रता, संयम आणि सावधानता आणि विवेकाचा संगम हे खरं चातुर्य आहे.
ऐसे चातुर्याचे लक्षणे, चातुर्य दिग्विजय करणे, मग तयांस काय उणे, जेथे तेथे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य विवरण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.